हेल्मेट सक्तीसाठी आग्रह. हेल्मेट नाही तर पेट्रोल नाही, दंडाच्या रकमेत तिप्पट वाढ. या कशाचाच उपयोग झालेला नाही. राज्यात विशेषतः मुंबईत विना हेल्मेट बाईक पळवण्याचं प्रमाण जैसे थेच आहे आणि त्यात मृत्युमुखी पडलेल्यांचा आकडा वाढतोच आहे. जानेवारी ते जून या अवघ्या 6 महिन्यात हेल्मेटशिवाय गाडी चालवताना झालेल्या अपघातात 70 चालक आणि 32 मागे बसलेले बाईकस्वार ठार झालेत. या कालावधीत तब्बल 223 जण गंभीर जखमी झालेत. खरं तर दुचाकी चालवताना हेल्मेट घालणं किती गरजेचं असतं, किती सुरक्षित असतं हे लोकांना माहीत असून देखील लोक हेल्मेट घालणं टाळतात. त्याचा दुष्परिणाम म्हणून दुचाकी जो चालवतोय त्याच्याबरोबरच मागच्या सीटवर बसणाऱ्यांच्या अपघाती मृत्यूमध्ये देखील वाढ झालेली आहे. हे ट्रॅफिक पोलिसांचं अपयश आहे की हेल्मेट न घालणाऱ्यांचे मृत्यूला आमंत्रण. यावर आता गंभीर चर्चा व्हायलाच पाहिजे. जानेवारी महिन्यापासून सरकारनं हेल्मेट सक्तीसाठी विविध उपाय योजले. प्रबोधन झालं, सक्तीही झाली. अपघातांचं प्रमाण कमी करण्यासाठीही प्रयत्न केले जातात. पण मुंबईकर त्याचं पालन करत नसल्याचं वाहतूक विभागाचं म्हणणं आहे. ॲक्सिडेंट जरूर होतो, परंतु त्याचं मरणाचं कारण हे मुख्यत्वे हेल्मेट परिधान न केल्यामुळे जो रोडवर पडून त्याचा मृत्यू होतो. तर यासाठीच आपण हा मोठा उपक्रम हाती घेतलेला आहे. यावर्षी सातत्याने आपण कॅम्पेन्स पण करतो आहे, नो हेल्मेट नो पेट्रोल, आणि आपण आग्रह करतो आहे की प्रत्येकाने हेल्मेट परिधान करावं. आपल्याकडे कायदा झाला की तो मोडायचा कसा किंवा त्यातून पळवाट कशी काढायची हेच शोधलं जातं. मग हेल्मेट नसलं की पोलिसांना धडक देण्यापासून ते भाड्यानं हेल्मेटचं दुकान थाटण्यापर्यंत अनेक भले बुरे मार्ग अवलंबले जातात. पण हेल्मेट सक्तीसारखे नियम हे आपल्याच चांगल्यासाठी आहेत हे आपल्याला कधी समजणार? अजित मांढरेसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.